नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मागच्या महिन्यात झालेले चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न पाहणार आहोत. पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे प्रश्न आहेत. तरीही सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 75. आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन कधी असतो? तर 3 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, ऑपरेशन सागर बंधू हे भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी वापरले होते? तर श्रीलंका या देशाच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू हे चालवले होते. नेक्स्ट, राफेल विमानातून उड्डाण करणारे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर द्रौपदी मुर्मू या राफेल विमानातून उड्डाण करणारे पहिले राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 5 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, हरमनप्रीत कौर कोणत्या बँकेची महिला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली गेली? तर PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक या बँकेची महिला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून हरमनप्रीत कौरची नियुक्ती करण्यात आली. हरमनप्रीत कौर ही एक क्रिकेट खेळाडू आहे. भारतीय महिला टीमची हरमनप्रीत कौर ही कप्तान आहे. नेक्स्ट, 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत? गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. नेक्स्ट, G20 शिखर संमेलन 2025 कोणत्या देशात पार पडली? तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये G20 शिखर संमेलन पार पडले. नेक्स्ट, नाटोचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ब्रुसेल्स या शहरामध्ये नाटोचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, COP30 ची परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर ब्राझीलमध्ये COP30 ची परिषद आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट, 2025चे युवा आध्यात्मिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर प्रदेशमधील वाराणसी या शहरामध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली. नेक्स्ट, भारतीय संघाने सुलतान अझलन शाह कप 2025मध्ये कोणते पदक पटकावले आहे? तर भारताने यामध्ये रौप्य पदक पटकावले आहे. नेक्स्ट, बिहार विधानसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली? तर एकूण 2 टप्प्यामध्ये बिहार विधानसभा निवडणूक पार पडली. नेक्स्ट, मैथिली ठाकूर ही लोकगीत गायिका कोणत्या मतदारसंघातून निवडून आली? तर अलीनगर या मतदारसंघातून मैथिली ठाकूर ही निवडून आली आहे. नेक्स्ट, मिस युनिव्हर्स 2025ची विजेती ठरली ती कोणत्या देशाची आहे? तर मिस युनिव्हर्स ही मेक्सिको या देशातील आहे. नेक्स्ट, 2025ची ICC चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ट्रॉफी ही भारताने न्यूझीलंड या देशाला हरवून जिंकली आहे. नेक्स्ट, 67वे महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर पृथ्वीराज मोहोळ यांनी 67वे महाराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे. नेक्स्ट, 2025चे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले? तर एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. नेक्स्ट, भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची परत नियुक्ती करण्यात आली? तर R. व्यंकटरमणी यांची भारताचे महान्यायवादी म्हणून परत नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर अरविंद पनगडिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. नेक्स्ट, भारताचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर अजय खानविलकर यांची भारताचे लोकपाल म्हणून नियुक्ती केली गेली. तर भारताचे पहिले लोकपाल हे पिनाकी चंद्र घोष होते. नेक्स्ट, 15वे महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर K. संजय मूर्ती यांची 15वे महालेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, जानेवारी 2025मध्ये इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर V. नारायणन यांची इस्रोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरुंधती राय हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, द राईस ऑफ द हिटमॅन, द रोहित शर्मा स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आर. कौशिक हे या पुस्तकाचे लेखक आहेत.